तुम्ही इथे बघू शकता की हा ब्रेड पिझ्झा किती डिलिशियस दिसतोय। खरंच तोंडाला पाणी सुटलेलं आहे, कारण झालेला पण तो तेवढाच माउथ वॉटरिंग आणि डिलिशियस आहे। तर खूप क्रिस्पी होतो, खूप झटपट होतो, अगदी 15 मिनिटात होतो। तर इथे मी ना 4 ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत आणि मी इथे डॉक्टर ओटकरचं व्हेज मेयोनीज यूज करते। तर मेयोनीज आपल्याला ब्रेडवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे छानपैकी। खूप झटकेपट होतो पण खूप डिलिशियस होतो, असं वाटतंय की आपण डॉमिनोजचाच पिझ्झा खातोय। आणि इथे मी मोझरेला चीज घेतलेलं आहे, तर ते थोडंसं आपल्याला ब्रेडवरती स्प्रिंकल करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मक्याचे दाणे मी वाफवून घेतलेले आहेत, शिजवून घेतलेले आहेत, तर ते आपल्याला त्याच्यावरती टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर शिमला मिरची बॉक्स कट केलेली आहे, ती आपल्याला त्याच्यावरती टाकून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर ना हिरवी कट केलेली मिरची आपल्याला बारीक अशी टाकून घ्यायची आणि मग बॉक्स कट केलेला आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा वरून आपल्याला भरपूर असं मोझरेला चीज टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे ना मी एक तवा तापत ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला भरपूर असं बटर टाकून घ्यायचं आहे आणि बटर मेल्ट झालं ना की जे सगळे आपण ब्रेड पिझ्झा जे बनवलेले आहेत ना ते आपल्याला त्याच्यावरती ठेवून द्यायचे आहेत। सर्वप्रथम आपल्याला गॅसची फ्लेम ही पूर्ण हाय करून घ्यायची आहे। तवा व्यवस्थित तापला आणि बटर व्यवस्थित असं मेल्ट झालं ना की आपल्याला गॅसची फ्लेम ही पूर्ण बारीक करून टाकायची। आता पिझ्झा मी व्यवस्थित ठेवलेला आहे, ब्रेड पिझ्झा जो आपण बनवलेला आहे तो। तर आता काय करायचं आपल्याला, थोडंसं बटर मेल्ट झालं की आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया, म्हणजे तो वाफेवर असं व्यवस्थित चीज मेल्ट होईल। तर 5 मिनिटानंतर मी जेव्हा बघते ना तेव्हा असं काही त्याचं दृश्य दिसतंय। तर झटकीपट 10 ते 15 मिनिटात हा ब्रेड पिझ्झा आपला झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता की किती सुंदर दिसतोय। ब्रेड जो आहे ना तो खूप क्रंची असं झालेला आहे आणि वरून मस्तपैकी असं चीजी त्याचं टेक्स्चर आहे आणि शिमला मिरची आणि कांद्यामुळे एक वेगळाच क्रंच आलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता, खूप सुंदर दिसतंय। तर असा झटकीपट ब्रेड पिझ्झा जो खूप डिलिशियस आणि खूप यम्मी दिसतो, असा जो डॉमिनोजच्या पिझ्झाच्या एकदम इक्वल टेस्टला आहे, असा झटकीपट घरी झालेला आहे आपला रेडी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर डू कमेंट ऑन दिस आणि घरी नक्की करून बघा। थँक्यू सो मच।